नमस्कार मित्रांनो. मृत्यू हेच जीवनाचं अंतिम आणि अटळ सत्य आहे आणि याचीच प्रचिती आज पूर्ण देशाला झाली. सकाळी 9च्या सुमारास महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा एका विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या समवेत त्यांचा सुरक्षारक्षक, एक केबिन क्रू आणि 2 पायलट होते. मृत्यूचं कारण विमान दुर्घटना हे असलं तरी त्यांचं एक्झॅक्ट कारण अजूनही स्पष्ट नाही, परंतु व्हिजिबिलिटी इश्यूजमुळे तो विमान क्रॅश झाला असं बोलण्यात येत आहे, परंतु इन्व्हेस्टिगेशन नंतरच आपल्याला कळेल. अजितदादा पवारबद्दल बोलायचं झालं तर एका व्हिडिओमध्ये सांगणं अशक्य आहे. 23व्या वर्षी BComचं शिक्षण पूर्ण करून ते बारामतीला परत आले. वडिलांचं छत्र हरपलेलं होतं, त्यामुळे कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी शेतीकडे लक्ष देऊन आपल्या कुटुंबाचा सांभाळ त्यांनी केला. त्यानंतर शरद पवार यांचा हात पकडून ते राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि साखर सहकारी कारखान्याच्या संचालकपदी निवडणूक जिंकून त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा बँक अध्यक्ष असो किंवा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तपदी, संचालकपदी काम करणं असो. त्यानंतर 1991मध्ये खासदारकीचा राजीनामा त्यांनी आपल्या काकांसाठी दिला. शरद पवार तिथून निवडणूक लढले आणि त्यानंतर त्यांनी आपलं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये सुरुवात त्यांनी केली. 1991 पासून ते आजतागायत ते सतत 7 वेळा विक्रमी मतांनी बारामती विधानसभेतून निवडून आलेत. 5 वेळा उपमुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे, जो एक रेकॉर्ड आहे. त्यानंतर सर्वात जास्त मतांनी त्यांनी एकदा आमदारकी पण जिंकली होती. लाखाच्या वर त्यांना मतं मिळाले होते. तो फरक होता, लाखाच्या वरच्या फरकाने ते निवडणूक पण जिंकले होते. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे दोघे राष्ट्रवादी पक्ष चालवत होते आणि विक्रमी असं त्यांना यश राजकारणामध्ये मिळत गेलेलं आहे, नो डाऊट त्याबद्दल. त्यानंतर त्यांच्यावर काही आरोप देखील झाले, परंतु त्यांनी सत्तेला चिकटून न बसता त्यांनी सत्तेचा राजीनामा दिला. त्यांनी न्यायव्यवस्थेचं पालन केलं आणि त्यांना अखेर क्लीन चिट ही मिळाली. परंतु त्यांचा राजकारणातला कमबॅक ही तेवढाच स्ट्रॉंग होता. त्यांनी विविध पक्षांसोबत युती केली. राजकारणाबद्दल आपलं दुमत नक्कीच असू शकतं, परंतु एक व्यक्ती म्हणून, एक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून त्यांचं डिसिप्लिन आणि प्रॉम्प्टनेस हा महाराष्ट्रामध्ये प्रचंड म्हणजे प्रसिद्ध होता. सकाळी 6 वाजता मीटिंग घेणारा बहुधा हा आजच्या राजकारणातील एकमेव राजकारणी माणूस होता. इतर नेते, इतर मंत्री त्यांच्यासोबत मीटिंग म्हटलं की सकाळी 6 वाजता जायचं म्हणजे त्यांना कुठेतरी भीती असायची. आणि असा हा नेता एवढं प्रचंड विकास कामं केल्यानंतर, एवढं प्रचंड 44 वर्षाची राजकीय कारकीर्द भूषवल्यानंतर आज त्यांनी जगाचा निरोप घेतला. आणि निसर्गाची किमया बघा, आज त्यांचं वय 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस हे होतं. त्यांचा जांभळ्या रंगाचा जो जॅकेट त्यांनी लॉन्च केला होता इलेक्शनच्या वेळी, तोच जॅकेट ते घालून होते. आणि त्यांचा क्रॅश नंतर त्यांची जी बॉडी प्रत्यक्षदर्शींनी जी बघितली, त्यांना ती बॉडी त्यांच्या घड्याळीवरूनच लक्षात आली की ही अजितदादाची बॉडी आहे म्हणून. अशी ही अजितदादांची कारकीर्द शब्दात आपण नक्कीच सांगू शकणार नाही. याचे कित्येक व्हिडिओ बनवले तरी पण त्यांची राजकीय कारकीर्द, सामाजिक जीवनातलं त्यांचं कर्तृत्व जे आहे ते आपण सांगू शकणार नाही. आणि याच नेत्यांनी आज जगाचा निरोप या ठिकाणी घेतलेला आहे. महाराष्ट्रातील अखंड आणि असंख्य अशा चाहत्यांचा, कार्यकर्त्यांचा छत्र आज हरपलेला आहे. एकच वादा अजितदादा हे त्यांचं ब्रीदवाक्य त्यांच्या कार्यकर्त्यांचं त्यांच्यासाठी होतं आणि आज अजितदादा अमर रहे या नाऱ्याने पूर्ण बारामती आणि पूर्ण महाराष्ट्र आज कुठेतरी हा आवाज तिथे फिरतो आहे. या नेत्याला माझ्याकडून आणि संपूर्ण महाराष्ट्राकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव हीच कामना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.